तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी कधी जाहीर होणार आहे, हा खूप मोठा मुद्दा सध्या आपल्या मुंबई आणि परिसरामध्ये गाजत आहे. कारण अनेकांनी मागील अनेक दिवसापासून फॉर्म भरून सुद्धा मुंबईची लॉटरी जाहीर होत नसल्याने अनेक अर्जदार हे हवालदिल झालेले आहेत आणि त्या संदर्भातले अपडेट आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. परंतु तिथेच मित्रांनो, आपण काल एक व्हिडिओ बनवला होता मुंबई लॉटरी संदर्भात आणि आम्हाला एक प्रश्न केला होता, म्हणजे युट्यूबर्सना की आरके प्रॉपर्टी, की तुम्ही म्हाडाचे व्हिडिओ बनवता, तुम्हाला लाज कशी वाटत नाही, हा एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यानंतर लगेच दुसरी कमेंट्स आली मित्रांनो की सिडकोच्या लॉटरी संदर्भात कमेंट आहे. मी पहिले तुम्हाला कमेंट्स वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर नेमकं सिडकोच्या लॉटरीज काय झालं, कोर्टाने काय निकाल दिलेला आहे, सध्या कोर्टाचं म्हणणं काय आहे, सिडकोला किती कालावधी देण्यात आलेला आहे आणि नेमकं ह्या लॉटरीचा निकाल कधीपर्यंत लागू शकते, ही सगळी माहिती सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. पहिलं पहा मित्रांनो, काय कमेंट्स आलेली आपल्याला. साहेब, सिडको LIG ची लॉटरी कधी लागणार आहे? सिडको अजून किती दिवस लोकांचे पैसे वापरणार आहेत? याच्यावरती पण काहीतरी एक व्हिडिओ बनवा सिडकोच्या लॉटरी बद्दल. म्हणजे काय की आम्ही जो काही व्हिडिओ म्हाडाच्या लॉटरी बद्दल बनवलेला होता, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सर सिडकोच्या लॉटरीचा सुद्धा व्हिडिओ बनवा, की नेमकं काय झालं, सध्याचं स्टेटस काय आहे, याची माहिती आम्हाला हवी आहे. तर नक्कीच मित्रांनो, सिडकोच्या लॉटरी संदर्भातलं खूप महत्वाचं स्टेटमेंट किंवा महत्वाचं अपडेट हे माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सिडकोची जी काही लॉटरी आहे ती दोन उत्पन्न गटासाठी जाहीर केली होती. पहिला आहे EWS, अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट, ज्याला प्रधानमंत्री आवास योजना असं बोललं गेलं होतं, आणि दुसरी होती LIG. खरं तर ती लोअर इन्कम ग्रुपसाठी होती, पण जो काही इन्कम क्रायटेरिया आहे तो 6 लाखापेक्षा जास्त असा त्याचा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला होता. किंबहुना 6 लाख ते 9 लाख हा क्रायटेरिया असायला पाहिजे होता, पण सिडकोने मॅक्झिमम जे काही लिमिट आहे ते काढून टाकली होती, कमाल मर्यादा काढून टाकलेली होती. आणि त्याच्यामुळं ही LIG ची घरे गर्भ श्रीमंतांसाठी सुद्धा उपलब्ध करून दिली गेली होती. आणि याच्यावर मित्रांनो, जेव्हा हा निर्णय झाला होता मित्रांनो, त्यावेळेस आम्ही सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता की आता ही घरे खरंच सिडकोची घरे खरंच गोरगरिबांसाठी आहेत का, किंवा सिडकोला आम्ही हा प्रश्न केला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून, खरंच ही चेष्टा आहे का गरिबांची, किंवा काय तुम्ही सिडकोच्या माध्यमातून म्हणजे गरिबांच्या नावाने घरी बांधून ही घरी श्रीमंतांना विकण्याचा जो निर्णय घेतला होता, त्यावेळेस आम्ही तो व्हिडिओ बनवला होता. साधारणतः 2 ते 3 वर्षापूर्वी हा व्हिडिओ आम्ही बनवला होता. मग आता माननीय न्यायालयाने सुद्धा तोच प्रश्न सिडकोला केलेला आहे की तुम्ही जी काही घरी बांधताय ती खरंच गरिबांसाठी आहेत का श्रीमंतांसाठी आहेत, म्हणजे गरजूंसाठी आहेत का इन्व्हेस्टर लोकांसाठी आहेत, गुंतवणूकदारांसाठी आहे, असा एक प्रश्न केलेला आहे. आणि या संदर्भात जे अपडेट आहे मित्रांनो, तुम्हाला मी पहिलं रेफरन्स सांगतो, कारण रेफरन्स सांगणं खूप महत्वाचं असतं, कारण हे सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या मनाने सांगू शकत नाहीये. पहिला रेफरन्स बघा तुम्ही, कदाचित ही बातमी सर्वांनी पाहिलेली असेल, कारण काही दिवसापूर्वी 28 जुलै या दिवशी आली होती, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी बातमी आली होती. लोकमत या वृत्तपत्रात आलेली मित्रांनो, 28 जुलैच्या पेज नंबर 4 वरती, प्रधानमंत्री आवास मधील घरे श्रीमंतांसाठी की गरिबांसाठी, उच्च न्यायालयाची सिडकोला विचारणा, संपूर्ण योजनेचा आढावा घेणार. बघा काय सांगितलं की आता पुन्हा एकदा या योजनेचा आढावा घेतला जाणार आहे. दुसरी एक बातमी आहे, लोकसत्तामध्ये आली होती त्याच्या वेळेस, सिडकोची परवडणारी घरे उच्चवर्गीयांच्या गुंतवणुकीसाठी क्वेश्चन मार्क आहे. 26,000 घरांच्या विक्रीवरील स्थगिती उठवण्यास न्यायालयाचा नकार. जी काही स्थगिती उठवणं अपेक्षित होतं ती अद्यापही स्थगिती उठवली जाणार नाही. आता काही दिवसापूर्वी सिडकोच्या EWS अर्थातच PMAY घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे, विजेत्यांची घोषणा झालेली आहे, त्याची यादी सुद्धा लागलेली आहे. पण LIG उत्पन्न गटाची लॉटरी ही राखून ठेवली होती आणि ती कुठेतरी थांबवून ठेवलेली असल्यामुळं आता नेमका याचा निकाल कधी लागणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. पण अद्याप तरी मित्रांनो, उच्च न्यायालयाने, माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात कुठलाही दिलासा देण्यासाठी, म्हणजे कुठलाही दिलासा दिलेला नाहीये, तर ही स्थगिती जशी आहे तशी ठेवलेली आहे. अद्याप तरी याला नकार दिलेला आहे, म्हणजे लॉटरी काढायला नकार दिलेला आहे. आता बातमीमध्ये सुद्धा काही महत्वाचे पॉईंट आहे मित्रांनो, ते महत्वाचे पॉईंट मी फक्त तुम्हाला दाखवतो. पहिले तुम्ही समजून घ्या की प्रकरण काय आहे, तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळेस सिडकोने 26,000 घरांची लॉटरी जाहीर केली ती 2024 मध्ये, ओके, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बरीच घरे ही जी LIG ची होती ती उत्पन्नाची अट काढल्यामुळं इथे कुणालाही अलाउड केलं गेलं होतं, आणि जे काही अट असते नॉर्मल जे म्हाडाची अट असते त्याला कुठेतरी शिथिलता देऊन इथे काही अटीमध्ये बदल केला गेला होता. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं घर नवी मुंबईमध्ये नसावं अशी अट ठेवली होती. तिथे अट अशी असायला पाहिजे की एकदा शासकीय योजनेतून घर घेतल्यानंतर पुन्हा घर घेता येणार नाही, हा शासनाचा GR आहे, त्याच्यात स्पष्टपणे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तरी सुद्धा सिडको शासकीय संस्था असताना सुद्धा या नियमाला कुठेतरी हरताळ फासला गेला, आणि ज्यांचं नवी मुंबईच्या बाहेर कुठे घर असेल, गव्हर्नमेंटचं असेल, स्कीम मधलं असेल, म्हाडाचं असेल, त्यांना तिथे परमिशन दिली गेली होती.
म्हणजे काय, तर हे सगळे नियम तोडून त्याला कुठेतरी इम्प्लिमेंट केलं होतं, ती योजना जाहीर केली होती. आता ऑब्जेक्शन काय लक्षात घ्या की इथे जी घरे गरिबांना द्यायला पाहिजे आणि सिडको देऊ शकली असती, इझिली देऊ शकली असती, कारण जी घरे 34 लाखाला बनवली गेली, जी घरे स्वस्तामध्ये बनवली गेली, त्याची किंमत वाढावी, त्याची किंमत जास्त यावी म्हणून जी काही उत्पन्नाची मर्यादा आहे ती काढून टाकलेली असल्याचं उच्च न्यायालयामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अर्थातच काय, तर जी 34 लाखाची घरे होती, जी 34 लाखाची घरे 40 ते 45 लाखामध्ये देणं अपेक्षित असताना ती घरे डायरेक्ट 74 लाख रुपयाने विकली जात आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं असेल वाशीचं प्रकरण, 322 कार्पेट एरियाची LIGची घरे 74 लाख रुपयाला विकली जात आहेत. मग इथे असं झालं की जी उत्पन्न मर्यादा काढली फक्त याच गोष्टीसाठी काढलेली, त्यांनी किमती वाढवायच्या होत्या आणि खर्च घरे गरिबांसाठी द्यायची आहेत का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग ह्याच्या विरोधामध्ये हा जो काही सिडकोचा निर्णय आहे त्याच्या विरोधामध्ये हे प्रकरण दाखल झालं होतं. त्यामुळे ते वाचून दाखवतो मित्रांनो, कारण तुम्हाला कळायला पाहिजे की नवी मुंबईतील वाशी ट्रक टर्मिनल, खारघर आणि तळोजा या ठिकाणी सिडकोने ऑक्टोबर 2024 मध्ये LIG आणि EWS गटासाठी जवळपास 26,000 घरांची सोडत काढली होती. सोडतीनंतर सिडकोकडून घराच्या किमती जाहीर केल्या, त्यानुसार 34 लाख रुपयाच्या घराची किंमत 74 लाख रुपये करण्यात आली. आणि 34 लाख जे काय प्रकरण मित्रांनो, ते ऑलरेडी कोर्टातून ते सगळं मान्य करण्यात आले की किती खर्च लागलाय, किती खर्चामध्ये ही घरे बांधली गेली आणि किती मोठ्या प्रमाणात नफा कमवला जात आहे. हे प्रकरण जेव्हा उघडकीस आलं तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित करून सुमित साठे यांच्यासह 28 जणांनी याचिका दाखल केली होती. याच विरोधामध्ये याचिका दाखल केली होती मित्रांनो. तिथेच बघा तुम्ही दुसरं प्रकरण काय आहे, लोकसत्तामध्ये आपण पाहिलं, आता लोकमत मध्ये काय दिलेलं आहे, सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना अत्यल्प व अल्प गटासाठी राबवण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उत्पन्न मर्यादा वार्षिक 3 ते 6 लाख आहे. देशाच्या कोणत्याही भागात ज्यांचे पक्के घर नाही त्यांनाच लाभ मिळू शकतो. मात्र सिडकोने अटीपासून फारकत घेत वार्षिक उत्पन्न 6 लाख ते असीमित असे ठेवले. अल्प गटासाठी किंमत 75 लाख व त्याहून अधिक ठेवल्या. ज्यांचे नवी मुंबईत पक्के घर नाही अशांना या योजनेचा लाभ दिला. त्याविरोधात काहींनी विनोद सांगवीकर यांच्याद्वारे याचिका दाखल केली. म्हणजे आता प्रकरण तुम्हाला कळालं असेल की काय हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं आणि रास्त आहे की ही गोष्ट खरं तर सिडको सारखी शासकीय संस्था अशा प्रकारे जर वागत असेल तर मग सर्वसामान्यांनी कुणाकडे बघायचा हाही प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून आता यावर माननीय उच्च न्यायालयाने आपलं म्हणणं मांडलेलं आहे, सिडकोला विचारणा केलेली आहे की तुम्ही जी काही घरे बांधलेली आहेत, ज्याला काही उत्पन्नाची मर्यादा शासनाने ठरवून दिलेली आहे, ती उत्पन्नाची मर्यादा काढून तुम्ही ही घरे श्रीमंतांसाठी उपलब्ध केलेली आहेत. आणि त्यामुळं सध्या तरी या लॉटरीला आम्ही परमिशन देणार नाही. जोपर्यंत आम्ही याचा आढावा घेणार नाही, जोपर्यंत पूर्णपणे याची माहिती घेणार नाही, तोपर्यंत आम्ही या न्यायालयाची जी काही स्थगित आहे ती तशीच ठेवणार आहोत, असंही कुठेतरी कोर्टातून किंवा माननीय उच्च न्यायालयातून सांगण्यात आलेलं आहे. तिथे अजून एक सिडको कोर्टाने अतिशय महत्वाची गोष्ट मांडलेली आहे, तुम्ही बघा काय आहे त्यातून तुम्हाला कळेल प्रकरण किती गंभीर आहे. गरिबांची थट्टा, डोक्यावर छप्पर नाही किंवा घर घेण्याची ऐपत नाही अशांसाठी ही योजना आहे. लक्षात घ्या, म्हाडा असो सिडको असो, त्यांनी खरंच लक्षात घ्या की ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाहीये किंवा ज्यांचे घर घेण्याची ऐपतच नाही, ते घर घेऊ शकत नाहीत, अशांसाठी ही योजना लागू करणं आवश्यक आहे. मात्र सिडकोने वार्षिक 6 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटाअंतर्गत घर अर्ज करण्याची परवानगी देऊन गरिबांची चेष्टा केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. घरांच्या किमती पाहता वरळी नाही तर स्वित्झर्लंड मध्ये राहणारेही या EWS गटातून घर खरेदी करू शकतात असा टोला न्यायालयाने हाणला. बघा काय सांगितलं की ही जर योजना पाहिली तरी स्वित्झर्लंड मध्ये, अमेरिकेमध्ये राहणारे लोक सुद्धा ही घरे घेऊ शकतात, कारण ही सगळ्या घरांचे नियम मोठेमध्ये बरीच शिथिलता आणलेली असं न्यायालयाने कुठेतरी म्हटलेलं आहे. आणि म्हणून ही जी काही योजना सिडकोने राबवली, जे काही नियमामध्ये बदल केली, ती नियमबाह्य आहे, बेकायदेशीर आहे. आणि म्हणून आता कुठेतरी जोपर्यंत या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार नाही, जोपर्यंत न्यायालयाला संतुष्टी होणार नाही, तोपर्यंत ही स्थगिती उठवली जाणार नाही असलीच ते. सगळ्यात महत्वाचे मित्रांनो की खरंच आता या स्थगितीला किती दिवस लागू शकतात, तर आता जेव्हा याचा पूर्ण आढावा घेतला जाईल, माननीय उच्च न्यायालयाकडून आढावा घेतल्यानंतर जेव्हा न्यायालयाचं समाधान होईल त्यानंतरच ही पुढील लॉटरी काढली जाईल. तोपर्यंत ही लॉटरी स्थगित केली जाऊ शकते. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो की जी घरे सर्वसामान्यांसाठी आहेत ती घरे सिडकोने मोठ्या लोकांसाठी, म्हणजे ज्यांचं उत्पन्न किती आहे त्यांच्यासाठी उपलब्ध केली होती,
तरी सुद्धा त्या लोकांनी सुद्धा या घराला घेण्यास नकार दिला. म्हणजे किमती एवढ्या जास्त होत्या की त्या परवडणाऱ्या नव्हत्या. आणि म्हणून जी 34 लाखाची घरे जर तुम्ही 74 लाखाला विकताय तर नेमका मग इथे हा फायदा कुणाला मिळवून दिला गेला होता. म्हणजे संबंधित जी काही कंपनी, ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे 700-750 कोटी रुपयांचं, त्या कंपनीच्या फायद्यासाठी या किमती वाढवल्या का, हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. असो, आता पाहूया नेमका की माननीय कोर्ट उच्च न्यायालयाकडून काय निर्णय येतो आणि कधीपर्यंत होईल. कारण आता सध्या तरी आता हे या साधारणतः 10-15 दिवसाच्या नंतर कदाचित ह्याच्यावरती सुनावणी होऊ शकते आणि त्याच्यानंतरच पुढील जे काही कोर्टाचं निरीक्षण आहे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतं आणि त्यानुसारच या सिडकोची लॉटरी काढली जाऊ शकते. काही असो, ज्या अर्जदारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्या लोकांचे पैसे हे गेल्या 5 ते 6 महिन्यापासून अडकून राहिलेले आहेत आणि अनेक अर्जदार आज मेटाकुटीस आलेले आहेत. अक्षरशः त्यांची कंडिशन खूप बेकार आहे मित्रांनो, कारण त्यांनी खूप मोठ्या मुश्किलीने या ठिकाणी अनामत रक्कम भरली होती, जी 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपयापर्यंत अनामत रक्कम आहे आणि ती आता अनामत रक्कम अडकून पडलेली आहे. आणि म्हणून सगळे सिडकोचे अर्जदार म्हणजे सातत्याने बोलतात की नेमका ही सिडकोची कधी लॉटरी लागेल, तर सिडकोची लॉटरी लवकरात लवकर लावा. पण आता हे जे काही कोर्टाचं निरीक्षण आलेलं आहे किंवा कोर्टाचं जे काही निर्णय आलेला आहे, निर्णय म्हणू शकत नाही पण जे काही त्यांनी मत मांडलेलं आहे त्याच्यानुसार पाहिलं तर अजून या योजनेसाठी अजून काही काळ थांबावं लागू शकतं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.